तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भंडारा जिल्ह्यातील गोसे धरणाचे 27 दरवाजे सुमारे अर्धा मीटर उघडून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पवनी तालुक्यातील नदीकाठावरील शेकडो ढिवर समाजाच्या मासेमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात डोंगे, मासेमारीची जाळी, दोरखंड तसेच इतर साहित्य वाहून गेल्याने अनेक कुटुंबांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या घटनेचा फटका विलंब, सावरला, भुजापूर, धानोरी, कोंदुर्ली, इसापूर, उमरी, पवना, शिवनाळा, मांगली, जुनोना, कुर्जा, मेंढा, कोरंभी आणि पवनी परिसरातील शेकडो मासेमारांना बसला आहे। या पार्श्वभूमीवर विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष हर्षल दुर्योधन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनात गोसे धरणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय जवळपास संपुष्टात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच शासनाने नदीपात्रातील 24 रेती घाटांचा लिलाव करून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक रेती उपसा होऊ दिल्याने नदीकाठाची धूप वाढली असून ढिवर समाजाची घरे व वस्त्या धोक्यात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। संघटनेने प्रशासनाकडे तातडीने संयुक्त पंचनामे करून नुकसानग्रस्त मासेमारांना आर्थिक मदत देणे, डोंगे व मासेमारी साहित्याची नुकसान भरपाई देणे, धूपग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन करणे, 24 रेती घाटांवरील अतिरिक्त रेती उपशाची उच्चस्तरीय चौकशी करणे, तसेच गोसे धरणग्रस्त ढिवर समाजासाठी स्वतंत्र पुनर्वसन व कायमस्वरूपी रोजगार योजना जाहीर करण्याची मागणी केली आहे। दरम्यान विदर्भ युवा क्रांती संघटनेने शासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून निर्धारित मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास ढिवर समाजाच्या सहभागासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे, भंडारा। काय सांगाल दादा, तुम्ही आज पवनीवरून सगळे लोक इथे जिल्हाधिकारी केंद्रामध्ये आलेले आहेत, काय नेमकं तुमच्या मागण्यातनं काय निवेदन तुम्ही दिलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना? नमस्कार, मी हर्षल वाघमारे। माझ्या ढिवर बांधवांचं प्रतिनिधित्व करत आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहोत। तो याच्याकरिता की आता जो गोसे धरणामधून पूर्णच्या पूर्ण गेट खोलल्यामुळं एक पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नदी पात्राची लेवल वाढली आणि त्यामुळे आमच्या ढिवर बांधवांचे अनेकांचे डोंगे, जाळे व मासेमारी करण्याचे जे साहित्य आहेत ते वाहून गेलेत। त्याच्यामुळे एक मोठा नुकसान आमच्या ढिवर समाजाचा झालेला आहे, अनेक आमच्या ढिवर बांधवांचा झालेला आहे आणि त्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे। अशा कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, असा नुकसान झालेला आहे, दरवर्षी असा नुकसान होतो, तर याच्यावर त्वरित काहीतरी कारवाई करून तात्काळ आम्हाला मदत जाहीर करावी याकरिता निवेदन दिलं। सोबतच साहेबांना आम्ही याची आठवण करून दिलं की साहेब, आम्ही गेल्या 4 वर्षापासून 3 वर्षापासून आम्ही एक लढा देत आहोत। आमच्या ढिवर समाजाचा गोसे धरणामुळे एक मोठा नुकसान झाला, ज्याच्यामुळे आमचा पूर्णपणे पारंपरिक जो मासेमारीचा व्यवसाय आहे तो बंद झाला। त्याच्यानंतर जे आमचे डांगरवाड्या होत्या त्या डांगरवाड्या बंद पडल्या, त्याच्यामुळे आमचा रोजगार पूर्णपणे बाधित होऊन आमचा रोजगार संपलेला आहे। जलपर्यटनामध्ये रोजगाराची आम्ही मागणी केलेली होती, त्याच्यातही काही झालेलं नाही। आता वरतून नवीन एक प्रश्न उभा झालेला आहे, जो अवैध आणि अप्रमाणितपणाने जो रेतीचा उत्खनन झालेला आहे। शासनाने मंजूर केलेल्या वाळू धोरणापेक्षा जास्त वाळू काढल्यामुळं आता नदीचे पात्राचे तट जे आहेत ते खसून आमच्या वस्त्या वाहून जाण्याच्या तयारीत लागलेल्या आहेत। त्याच्यामुळं आमच्यासाठी एक मोठी आमच्या समोर संकट आता उभं राहिलेलं आहे आणि त्या संकटातून आम्ही कसं निघावं याच्यासाठी मार्गदर्शन घेण्याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि याच्यातून लवकरात लवकर काढण्यासाठी त्यांनी स्वतः इथे व्हिजिट देऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा याकरिता निवेदन दिलेलं आहे।